नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे: पश्यती चक्षुषा लोकान शास्त्रेण च पश्यती. पश्यती चक्षुषा लोकान शास्त्रेण च पश्यती. शास्त्रम चक्षु मनुष्याणाम शास्त्रम चक्षुः मनुष्याणाम नास्ति शास्त्रो सम गुरु नास्ति शास्त्र समो गुरु. म्हणजे मित्रांनो, आपण या डोळ्याने भौतिक जग पाहतो, तसंच आपल्याला ते भौतिक जग जे आहे ते शास्त्राच्या दृष्टीतून पण बघता येतं. आणि शास्त्र म्हणजे शास्त्र म्हणा किंवा ज्ञान हे माणसाचे खरे डोळे आहेत, आणि शास्त्र म्हणा किंवा ज्ञानरूपी डोळे जे आहेत तेच आपले खरे गुरु आहेत. तर सुभाषितामध्ये आपण बघितलं, शास्त्र या शब्दाचा उल्लेख आलेला आहे, चक्षु म्हणजेच डोळे या शब्दाचा उल्लेख आला आहे. तर आपल्या जाणकार मित्रांनी आजचा विषय ओळखलाच असेल की आज डोळ्याशी निगडीत आणि भारतीय आयुर्वेद शास्त्राशी निगडीत असा आजचा आपला विषय असणार आहे. पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद. बरोबर, रातांधळेपणा आणि आयुर्वेद. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत. तर स्वागत करूया वैद्य आबासाहेब गडदे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, सरांचा परिचय तुमच्याशी करून देतो. वैद्य आबासाहेब गडदे, आपण अनुभवी आणि तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आहात, नेत्ररोग तज्ज्ञ आहात. आपण MS केलेलं आहे नेत्ररोग या विषयामध्ये. सरांविषयी अजून सांगायचं झालं तर सर संचालक आहेत श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पुणे येथे. सरांच्या गाठीशी 18 वर्षाचा अनुभव आहे चिकित्सेचा. आयुर्वेदिक पद्धतीने सर आपली वैद्यकीय सेवा समाजाला देत असतात. आणि सरांनी लहान मुलांचे विकार म्हणा, स्त्रियांचे विकार म्हणा, वंध्यत्व म्हणा, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासारख्या अनेक आजारांवर हजारो रुग्णांवरती यशस्वी चिकित्सा व उपचार केलेले आहेत. खास करून डोळ्याच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये सरांचा हातखंडा आहे. सर आपली वैद्यकीय सेवा त्यांच्या दवाखान्याच्या मुख्य शाखेत, जी सिंहगड रोड धायरी फाटा पुणे येथे आहे, तिथे देतात. शिवाय इतर शाखेत म्हणजेच सदाशिव पेठ पुणे येथे, मुंबईमध्ये शिवसेना भवनजवळ दादर येथे, ठाणे, नाशिक आणि सांगली येथे सर स्वतः उपलब्ध असतात. आणि सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड आणि नागपूर येथे देखील सर आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. तर असे तज्ज्ञ अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया, श्रीगणेश करूया. डॉक्टर साहेब, सर्वात पहिले आम्हाला रातांधळेपणा म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय पाहायला मिळतात त्याविषयी कृपया सांगा. कसं होतं, बोलीभाषेत आपण रातांधळेपणा जो म्हणतो त्याला म्हणायचं रात्री न दिसणं. आयुर्वेदात त्याला नाक्तांध्य असं म्हटलं जातं, रात्री न दिसणं. त्याचं डायग्नोसिस आयुर्वेदात करत असताना कफविदग्ध दृष्टी असं केले. कफविदग्ध दृष्टी म्हणजे कफानं दृष्टी बाधित झाली तर अशा वेळेला बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला दिसणं कमी दिसायला लागतं. मग त्याची लक्षणं प्रत्येक वेळेला वेगळी असू शकतात. हे आयुर्वेदाच्या माध्यमातून जेव्हा नाक्तांध्य किंवा कफविदग्ध दृष्टी हे आपण डायग्नोस करत असतो, त्याच वेळेला ॲलोपॅथीच्या माध्यमातून मात्र आधुनिक शास्त्रानुसार मात्र त्याला रेटिनायटिस पिगमेंटोजा असं नावाचा आजार आहे. म्हणजे रेटिनायटिस पिगमेंटोजा हा जो विकार आहे त्यात बऱ्याच वेळेला रात्री दिसणं हे कमी व्हायला लागतं. रातांधळेपणा म्हणजे रात्री कमी दिसणं हा सगळा कॉमन आपल्याला अर्थ घेता येऊ शकतो. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत, गर्दे सर आहेत आपल्यासोबत. आणि त्याचे लक्षणाविषयी काय सांगणार सर? म्हणजे अजून काही लक्षणं आहेत का? आणि थोडंसं जोडून एक प्रश्न पण विचारावं असं वाटतं की यामागे कुठली कारणं असू शकतात, त्याविषयी देखील जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. खरं तर ह्याच्यात लक्षणं जी म्हणतो आपण की रात्री कमी दिसणं हे प्रामुख्याने येणारं लक्षण आहे. बरं. ज्यावेळेला आधुनिक शास्त्राचा विचार करतो, रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचा जो आजार आहे त्याच्यात सुरुवातीलाच लक्षण रात्री कमी दिसणे हे असतं. पण होतं असं की त्या आजाराची व्याप्ती अशी आहे ना, म्हणजे दिसत असताना म्हणजे कफविदग्ध दृष्टी, कफानं दृष्टीवरती परिणाम केला आहे किंवा RP ज्यावेळेला ॲलोपॅथीनुसार डायग्नोस केलेलं आहे. ह्याच्यात होतं काय नेमकं? तर ह्याच्यात होतं असं की त्या दोषांचा परिणाम सुरुवातीला पडद्यावरती येतो. पडद्यावरती यायला लागला की मग सुरुवातीला असं होतं आपल्याला की रात्री दिसणं कमी यायला लागतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच अंशी असं व्हायला लागतं की सूर्यप्रकाश असेल किंवा सूर्यप्रकाशासारखा लाईट असेल, मोठा लाईट असेल, तर सुरुवातीला ह्या लोकांना दिसतं. म्हणजे फार बिचकायला होतं अशातला भाग नाही. जर हेरिडिटरी असतील किंवा जीन्समधनं झालं असेल किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तर आहे, नात्यात लग्न आहे, असं असताना जर जन्मताच रातांधळेपणा आलेला आहे, जन्मताच RP नावाचा विकार झालेला आहे, जन्मताच कफविदग्ध दृष्टी नावाचा विकार झालेला आहे, तर मग अशा वेळेला त्या लोकांना अगदी लहानपणापासून बिचकायला व्हायला लागतं आणि त्यांच्या लक्षात येतं. पण ज्या वेळेला हे जीन्समधनं नसतं, बऱ्याच वेळेला नंतरही वयाच्या काही ठराविक कालावधीनंतरही आपल्याला ह्या आजाराची लक्षणं सुरुवात होऊ शकतात. आणि मग त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात येत नाही. त्यांना काय वाटतं की आपल्याला दिसणं कमी झालं म्हणजे चष्मा कुठंतरी आहे. आणि बऱ्याच लोकांना चष्मा लावायची काय ॲलर्जी असते माहीत नाही, की चष्मा नको म्हणून ते जातच नाहीत. आणि ज्या वेळेला अगदी रात्रीचं दिसणं कमी होतं सुरुवातीला आणि मग नंतर ह्याच्यात कालावधी गेला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, तोपर्यंत त्यांचं दिवसाचं दिसणंही कमी व्हायला लागतं. त्याला दिवानदे म्हणतो आपण. दिवसा दिसणं कमी व्हायला लागल्यानंतर, त्यांचं काम आडून पडायला लागल्यानंतर मग मात्र रुग्ण ज्यावेळेला डॉक्टरकडे जातो त्यावेळेला बघितल्यावर लक्षात येतं याला तर अरे चष्मा नाहीच आहे. ह्याला बघतो तर आपल्याला रात्री दिसणं कमी झाले, दिवसा दिसणं कमी झाले. आणि ह्याच्यात भरीसभर ही असते की जर आजार बराच दिवस तो पडून राहिला, त्याचे उपचार केले गेले नाही, त्या आजाराकडे लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्ष झालं, तर तो पडदा जसा खराब होतो तसंच त्या काही कालानं जे पडद्यावरती इमेज तयार होते आणि ती इमेज घेऊन जाणारी जी ऑप्टिक नर्व आहे, मेंदूकडे घेऊन जाणारी ती ऑप्टिक नर्वही खराब व्हायला लागते. आणि मग ह्या पेशंटमध्ये आपल्याला साईड व्हिजन ही कमी व्हायला लागते. प्रामुख्यानं सुरुवातीला ज्यावेळेला आपण रातांधळेपणाचा विचार करू, ज्यावेळेला आपण रेटिनायटिस पिगमेंटोसाचा विचार करू, त्यावेळेला प्रामुख्याने एकच लक्षण दिसतं की आपल्याला रात्रीचं दिसणं कमी व्हायला लागतं. आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मात्र रात्री तर दिसणं कमी होतंच, दिवसाही दिसणं कमी व्हायला लागतं, साईडचे व्हिजन कमी व्हायला लागते आणि एका ठराविक कालावधीनंतर कायमस्वरूपी अंधत्व प्राप्त व्हायला लागतं. आणि कारणांविषयी सांगताना तुम्ही अनुवंशिकतेविषयी सांगितलं आणि नात्यामध्ये लग्न केल्यामुळे देखील सांगितलं. तर अजून काय काय कारणं असू शकते किंवा याविषयी थोडंसं आम्हाला सविस्तर सांगा. तर हे जर जीन्समधनं हे एक कारण जे सांगून ठेवलं ना की हे नात्यातलं लग्न किंवा जीन्समधनं, बरं. हे प्रामुख्यानं जे न बरे होणारे म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार न बरे होणाऱ्या आजारांमध्ये हे गणलं जातं खरं तर. पण ह्याच्यासोबतच साधे साधे आजार आहेत की ज्याचा परिणामस्वरूप तुम्हाला रातांधळेपणा हे सिम्पटम दिसू शकतं. म्हणजे बऱ्याच वेळेला प्रमेह म्हणजे मधुमेहाच्या डायबिटिक पेशंटमध्ये आपल्याला काही कालावधी पुरतं किंवा काही वेळेला रुग्णांमध्ये रातांधळेपणासारखी किंवा रात्री कमी दिसणं हे सिम्पटम असू शकतं. आणि त्या लोकांची ट्रीटमेंट प्रमेहाची, डायबिटीजची केली, त्याचा परिणाम आलेला डोळ्यावरचा तो नलिफाय करायला लागलो, तर आपल्याला तो तात्पुरता आलेला परिणामही कमी व्हायला लागतो. ह्याच्यानंतर कुठला मेजर परिणाम असेल तर जिरलेली सर्दी. लोकांच्या गावीही नसतं की बाबा जिरलेली सर्दी किंवा सर्दीमुळं डोळ्यावरती इतका मोठा परिणाम व्हायला लागतो. बऱ्याच वेळेला कसं होतं, सर्दीची कारणं अनंत आहेत. म्हणजे जंतामुळं सर्दी व्हायला लागते, मला स्तंभामुळं सर्दी व्हायला लागते, लिव्हरचं फंक्शन हॅम्पर झाले त्याच्यामुळं सर्दी व्हायला लागते, विरुद्ध आहार घेत असाल त्याच्यामुळं सर्दी व्हायला लागते, त्यामुळं फळांचा अतिरेक सेवन करत असाल तरी सर्दी व्हायला लागते, उशपान आणि निशापान चुकीच्या वेळेला करत असाल तरी सर्दी व्हायला लागते, तुम्हाला खाण्याच्या पदार्थांमध्ये कफकर आहार विहाराचा परिणाम असेल तरी सर्दी व्हायला लागते. हे काहीच नाही आणि सततचं आजीर्ण व्हायला लागले तरी सर्दी व्हायला लागते. हे सर्दीची कारणं खूप आहेत. आणि आपल्याला काय होतं, सर्दी झाली की आपण त्याची अँटी ॲलर्जिक औषधं घ्यायला लागतो आणि मग त्याचा परिणाम तर आपण सप्रेस करणे एवढाच दिसायला लागतो. बऱ्याचदा आधुनिक शास्त्रानुसार सर्दीची जी सप्रेस करणारी औषधं आहेत ती वर्षानुवर्ष ह्या लोकांना घ्यायची सवय आहे.
आणि मग एका ठराविक कालावधीनंतर म्हणजे सपोज जर 8 आणि 10 वर्षाच्या वयोगटातल्या मुलाला सर्दी झाली असेल आणि तो वयवर्ष 30 आणि 35 वर्षापर्यंत अँटी ॲलर्जिकच औषध घेतोय, तर अशा लोकांच्या लिव्हरवरती, रक्तावरती आणि सोबतच त्याच्या डोळ्यावरती खूप परिणाम येतो. तुम्ही ऐकलं असेल किंवा रुग्णांना म्हणजे जी लोक सर्दी झालेली आहे त्यांना हे अनुभवता येत असेल, बऱ्याच वेळेला सर्दी झाली की आपल्याला ऐकायला कमी व्हायला लागतं, बऱ्याच वेळा सर्दी झाली की आपल्या आवाजावरती परिणाम व्हायला लागतो, बऱ्याच वेळा सर्दी झाली की आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं, डोकं दुखणं, डोकं चढणं ही लक्षण दिसतात. तसंच ज्यावेळेला सर्दी खूप जिरते, त्याची मूळ कारण न शोधता त्याची औषधोपचार न करता आपण फक्त सप्रेस करायची चिकित्सा करत राहू आणि ते वर्षानुवर्ष करत राहू, तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात रातांधळेपणा हे आजार दिसू शकतो. मग हे लक्षण की आजार हा भाग वेगळा. बऱ्याच वेळेला जिरलेली सर्दी असेल तर तात्पुरत्या स्वरूपात रातांधळेपणा हे लक्षण दिसतं. बऱ्याच वेळेला जिरलेली सर्दी असताना आणि लिव्हरच्या आजारपण मोठे असतील तर आपल्याला सर्दीसोबतच रातांधळेपणा हा वेगळा विकार शरीरात दिसायला लागतो. त्यामुळे लक्षण असेल तर सर्दीची औषधं आपण द्यायला लागलो, सर्दीचे मूळ रूट कॉज शोधायला लागलो आणि त्याची ट्रीटमेंट केली गेली तर सर्दीमुळे आलेलं रातांधळेपणा हे सिम्पटम कमी व्हायला लागतं. आणि विकार असेल तर मग मात्र त्या विकाराचं मूळ कारण काय, त्या विकार येण्यामागचं मूळ कारण शोधलं तर मग मात्र आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. बऱ्याचदा सर्दीसोबतच कृमी म्हणजे दंत लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याला दिसतं. हे नात्यात लग्न आहे, आईवडिलांचं, मुलगा प्रीमॅच्युअर जन्माला झाला आहे किंवा वाढ झालेली नाही आणि अशा लोकांना कफकर आहार विहार झाला आहे, म्हणजे एकत्र सगळी हेतू आलेत. नात्यातही लग्न आहे, प्रीमॅच्युअर पण झालेलं आहे, कफकर आहार विहारही करतोय, सर्दी झालेली आहे आणि अशा लोकांमध्ये रातांधळेपणा अगदी लहानपणी आपल्याला डिटेक्ट होत असतो. त्यामुळे सर्दीसारखं एक क्षुल्लक कारण जे आपल्या हिशोबानं क्षुल्लक आहे ते सुद्धा कारण रातांधळेपणासाठी तितकंच मजबूत असतं. दुसरं, आधुनिक शास्त्रानुसार जीवनसत्वाची कमी हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. खरं तर आयुर्वेदानुसार तसं मानलं जात नाही, कारण आयुर्वेदात कसं होतं, जीवनसत्वाची कमतरता हा अग्नीचा विषय येतो. म्हणजे तुमचं पचन किती सुंदर आहे, पचन किती चांगलं आहे, तेवढं तुमचे शरीराचं पोषण चांगलं होतं. कुठले म्हणजे तुम्ही बघत असाल की शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या वाढीवरती तुम्ही ह्या गोष्टीचा परिणाम दिसतो. ग्रामीण भागातली मुलं हे मैदानी खेळ खेळतात, बाहेर खेळतात, पण जेवणाच्या वेळा मात्र व्यवस्थित असतात. भूक नसेल तर खात नाहीत आणि भूक असेल तर मजबूत खातात. ही जी गावाकडची साधी राहणीमानाची पद्धत आहे ना, पण शहरी भागात तुम्ही बघा, तुम्ही अगदी म्हणजे बाळ उठलं की आई त्याला उठल्यापासून अगदी बदाम खारीक खोबऱ्याचा खुराक जी चालू करते तर रात्री झोपेपर्यंत सगळा खुराक दिलेला असतो. तरीसुद्धा गावाकडची मुलं शहरी मुलांपेक्षा मजबूत असतात. ह्याचं कारणच आहे की त्यांचा अग्नी आहे. त्यामुळं कुठलीही व्हिटॅमिनची कमतरता असेल तर आयुर्वेदानुसार ती कमतरता भरून काढायची असेल तर तो अग्नीचा विचार फार महत्त्वाचा आहे, जो आधुनिक शास्त्रानुसार केला गेला जात नाही. त्यावेळेला फक्त डिफिशियन्सी आले तर दिलं जातं. आता बऱ्याचदा आपण अजीवनसत्वाची कमतरता असताना आधुनिक शास्त्रात अजीवनसत्वाचाच खुराक चालू केला जातो, पण अजीवनसत्व दिलं तरीसुद्धा अशा लोकांचा रातांधळेपणा कमी होत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की जीवनसत्वाची कमतरता हे एक भाग आहे, कमतरता आहे आणि रातांधळेपणा आहे हा आपण कमतरता औषधानं भरून काढू, पण त्यावेळेला कमतरता असताना आलेला रातांधळेपणा आहे तो दुरुस्त करायचा असेल तर त्याची अग्निविकृती जी आहे, अग्नीचा जो दोष आहे तो काढणं तितकंच गरजेचं आहे. आणि तो काढला तर अशा रातांधळेपणाच्या पेशंटमध्ये आपल्याला खूप चांगली दृष्टी वाढवता येते किंवा आपल्याला तसं दिसतं. हे जसं अजीवनसत्वाची कमतरता आहे तसं दौर्बल्य म्हणजे वीक लोक आहेत. म्हणजे आयुर्वेदानुसार प्रकृती वेगवेगळ्या सांगून ठेवल्यात, वात, पित्त, कफ. त्यातलं वात प्रकृती चंचल असते, कफ प्रकृती ढिम्म असते, म्हणजे खूप सांगावं लागतं ती गोष्ट करायला, आणि पित्त प्रकृती ही नाजूक प्रकृती आणि अतिशय हुशार आहेत. मग असेही लोक बऱ्याचदा नाजूक कॅटेगरीमध्ये मोडतात. जर पित्त प्रकृतीची लोकं असतील आणि सततचं उन्हात काम करत असतील, उन्हात म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवरती आहेत, शेतात आहेत, रात्री जागरण करत असतील, अशा लोकांनाही त्या पित्ताचा उद्रेक होऊन रक्तावरती त्याचा परिणाम येतो आणि पर्यायानं अशा लोकांना आपल्याला रात्री दिसणं कमी होणं हे तात्पुरत्या स्वरूपात दिसू शकतं. हे जसं पित्त प्रकृतीच्या बाबतीत सांगतो तसं जंत ही खूप मोठ्या प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपात दिसणारं रातांधळेपणाचं एक लक्षण असू शकतं. कसं झालं, जंत म्हणजे आपल्याला काय वाटतं, फक्त कफकर पदार्थ खाल्ले, गोड खाल्लं
तरच आपल्याला जंत होतात असं जनरली लोकांचा समज आहे. आयुर्वेदात चाई पडणं त्याला इंद्रलुप्त म्हटलं जातं. इंद्रलुप्त होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा हेतू हे रक्त जे कृमी आहेत म्हणजे रक्तात कृमी व्हायला लागले तर इंद्रलुप्त म्हणजे चाई पडणं हा विकार होतो. हे ज्यावेळी केव्हा होतं, जंत होणं म्हणजे नेहमी गोड खाल्ल्यानं होतं का, तर अजिबात होत नाही. विरुद्ध आहार आहे, खाल्लेलं अन्न तुम्हाला पचत नाही आणि ते पडून राहत असेल कोठ्यामध्ये. बऱ्याचदा आपण मला गोबर गॅस सिस्टीम असते ना, आपण म्हणजे जे शेण कालवून एका ह्याच्यात खड्ड्यात सोडून दिलं की तिथं गॅस तयार व्हायला लागतो. हे डिकम्पोजिशन जसं व्हायला लागतं तसं माळाच्या बाबतीत आहे. 2 वेळेला जेवण केले आणि एकदा संडासला गेला आहे आणि तो नॉर्मल झाले तर काही फारसा विषय येत नाही. पण तेच वेळेस आपण 2दा जेवण करतोय आणि 2 दिवस शौचाला जाऊ होत नाही, मळ पडून राहतो आणि लोकांना शौचाची भावनाही होत नाही. खरं तर मळ तयार होतो की नाही, मळ तयार होतो, पण ते सेन्सेशनच येत नाही. मोठ्या आतड्याची हालचाल हॅम्पर झालेली असते आणि मग मळ तिथं पडून राहायला लागला की मग त्याच्यात जंत व्हायला लागतात. बऱ्याच वेळेला असं हे सततचे जंत व्हायला लागले की त्याचा रिबॉन्ड इफेक्ट म्हणून लिव्हर फंक्शनही हॅम्पर होतं, रक्ताची दृष्टी व्हायला लागते आणि अशा लोकांमध्येही आपल्याला रातांदळेपणासारखी लक्षणं दिसू शकतात. म्हणजे सांगायचं झालं तर अगदी तुम्ही जीन्समधनं घ्या, रातांदळेपणा म्हणजे नात्यांमध्ये लग्न असेल तर असू दे, जिरलेली सर्दी असेल तसं तर त्याच्यामुळं असू दे, नाजूक प्रकृतीची लोक आहेत आणि त्यांना उन्हात काम करत असेल तसं होऊ दे. ह्याच्यासोबत लिव्हरची मोठी आजारपणं आहेत, हे एक तितकंच कारण आहे, कारणीभूत आहे रातांदळेपणासाठी. लिव्हर सिरोसिससारखी जर मद्यपान करत असतील, आता तर मद्यपानाची फारशी गरज पडत नाही अशी अवस्था आहे. नॉन अल्कोहोलिक जी आहेत ना फॅटी लिव्हर आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याचंच पर्यवसन नंतर लिव्हरच्या मोठ्या आजारात आपल्याला दिसायला लागतं. तर सिरोसिस असेल तर अशा लोकांचं रक्ताचं प्रोडक्शन हे हॅम्पर व्हायला लागतं. खरं तर आयुर्वेदानुसार रक्त म्हणजे जीवन आहे. रक्त जेवढं चांगलं, रक्ताची क्वालिटी जेवढी चांगली, जेवढं लिव्हरचं फंक्शन चांगलं तेवढं रक्ताची क्वालिटी चांगली. ह्या गोष्टी जेवढ्या चांगल्या असतील तेवढं शरीर व्यापार हा खूप सुंदर आणि चांगला राहतो. मग ते पोट साफ होणं असू दे, नवीन पेशीचं तयार होणं असू दे, चयापचय असू दे, धातू परिपोषण असू दे, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू असू देत, ह्याचं धातू परिपोषण असू दे, हे जितकं रक्त चांगलं तितकं हे परिपोषण चांगलं व्हायला लागतं. जनरली आपण बघतो की स्थौल्याच्या बाबतीत एक आपण म्हणजे कोल्हापूर साईडला तालीम असते बघा, म्हणजे जसं जिम म्हणतो ना तसं तालीम आहे की खूप खातात लोक, खूप व्यायाम करतात आणि मग त्यांची तब्येत जी असते ती मजबूत असते. आणि काही लोक त्यांच्यासोबतच तेवढ्याच वजनाची थुलथुलीत असतात. ही जी थुलथुलीतपणा आहे ना, हा मेदाचं स्थौल्य आहे आणि मांसाचं स्थौल्य म्हणजे पैलवान लोकांचं असतं ते. हे कशावर डिपेंड आहे? हे सगळं लिव्हरवर डिपेंड आहे. लिव्हरवर का डिपेंड आहे? लिव्हरचं फंक्शन, यकृताचं फंक्शन जितकं चांगलं तितकं धातू परिपोषण चांगलं असतं. जर ते हॅम्पर झालं तर बऱ्याचदा फक्त मेदच तयार करायला लागतो. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद धातूच खूप तयार होतो आणि मग पुढचे धातू हे हॅम्पर व्हायला लागतात. मग अशा वेळेलाही आपल्याला बऱ्याचदा रातांदळेपणा हे जर व्हायला लागलं की मग ह्याचा परिणाम शरीरावरती, पर्यायानं पडद्यावरती, नसांवरती होतो. रात्री दिसणं अशा लोकांमध्ये कमी व्हायला लागतं, नसांचं सुकणं व्हायला लागतं आणि कारण नसताना साईड व्हिजनही कमी होते आणि मग कायमस्वरूपी अंधत्व येत असतं. ह्याच्यासोबत विचार करत असताना बऱ्याचदा विषाक्तता म्हणजे मद्यपानाची सवय आहे किंवा काही लोकांना तंबाखूची सवय आहे, टोबॅकोचे सेवन करायची जर सवय असेल तर अशा लोकांच्या नसांवरती, पडद्यावरती खूप मेजर परिणाम आपल्याला दिसतो आणि कायमस्वरूपी रातांदळेपणासारखा आजार येऊन कायमस्वरूपी आपल्याला अंधत्व येऊ शकतं. फारच छान. रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा सुरू आहे आणि सरांनी छोटे बारकावे आपल्याला समजून सांगितलेले आहेत. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आहेत, गर्दे सर आहेत आपल्यासोबत. गर्दे सर, तुम्ही आम्हाला रातांधळेपणाची कारणे सांगितले, आयुर्वेदिक दृष्टिकोन देखील आम्हाला समजावून सांगितला. तर अजून काही कारणं असू शकतात का की ज्याने रातांधळेपणा होऊ शकतो किंवा ओढवू शकतो असं? हो, खरं तर ह्याच्यासोबतच जशी वेगवेगळी कारणं सांगितली तसे बऱ्याच वेळेला स्ट्रेस फॅक्टर खूप मोठा असेल, मेंदूवरती ताण असेल, मेंदूच्या विकारांमध्ये, मेंदूमध्ये उष्णता वाढली असेल तर अशा लोकांमध्येही बऱ्याच वेळेला रातांधळेपणासारखे आपल्याला लक्षणं दिसत असतात. स्ट्रेस फॅक्टर असताना बऱ्याचदा तो इम्पॅक्ट येतो आणि तो तात्पुरता स्वरूपात येत असल्यामुळे तो नलिफाय करणंही सोपं जातं. फक्त सांगायचा मुद्दा हेच, निदान कोणतेही असो, म्हणजे व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आहे
पोटाचे विकार आहेत, लिव्हरचे विकार आहेत, कफाचे विकार आहेत, विरुद्ध आहार आहे, सर्दी आहे, कृमी आहेत, कोणतेही कारण जे आपण आत्तापर्यंत रातांधळेपणाची बघितली किंवा जीन्स किंवा नात्यातली लग्न म्हणजे जीन्समधनं कॅरी झाले, एखाद्या फॅमिलीतच तो रातांधळेपणाचा विकार आहे, कोणतंही कारण असेल, योग्य वेळी जर त्याची निदान करता आलं, त्याचं कारण शोधता आलं. आयुर्वेदात गंमत अशी आहे की आयुर्वेदात म्हणजे लोकांमध्ये हा समज दोन पद्धतीचा आयुर्वेदात असतो. एक, आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप लेंदी चालते आणि आयुर्वेदिक हमखास बरं होतं. हे दोन्ही खरं तर समज बरोबर आहेत, पण एका बाबतीत असं होतं की लेंदी चालते. याचं कारण असं, ज्यावेळी आयुर्वेदाकडे येताना म्हणजे आता पाईल्स आहे, मूळव्याधीचा पेशंट आहे, मूतखडा आहे, तो आधुनिक शास्त्राला जेवढा किंबहुना वेळ लागतो त्याच्या अगोदर बरा होता. आजार कोणता आहे, किती दिवसांपासून आहे, त्याच्यावर डिपेंड करतं की तो समूळ बरा करणार आहे का नाही. आयुर्वेदात ट्रीटमेंटला वेळ लागते की नाही, नक्की लागते. ती कशासाठी लागते, कारण तो विकार बरा तर होतोच, परत तो विकार उद्भवू नये म्हणून त्याची व्यवस्थाही केली जाते आणि म्हणून ह्या पूर्ण ट्रीटमेंटचा कालावधीला वेळ लागतो. आणि जसं निदानच्या बाबतीत ना, हेतू परिवर्जन म्हणजे मूळ कारण जे आहे त्याचं निराकरण करायला पाहिजे आणि तीच खरं तर आयुर्वेदाची जी आहे तो पाया ट्रीटमेंटचा ती मेक आहे. मग हे का होतं, कारण जोपर्यंत आयुर्वेदामध्ये निदान एखाद्या विकाराचं होत नाही तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट करणं कठीण होऊन बसतं, कारण कारणानुरूप ट्रीटमेंट आहे. बऱ्याच व्याख्यानामध्ये मी हे सांगून झाले, ताप म्हटलं की फार सोपं प्रकरण आहे आधुनिक शास्त्रानुसार, कारण त्यांचं एकच औषध आहे जे कोणत्याही पद्धतीचा ताप असो ते दिलं जातं. पण आयुर्वेदात अजिबात नाही. आयुर्वेदात ताप कोणता आहे, तो श्रमामुळं ताप आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा, खूप दगदग झाली तरी ताप आहे, पण त्याचं औषध वेगळं आहे. व्हायरल इन्फेक्शन झाले तर त्याचं औषध वेगळं आहे. आजेनामुळे आलेलं ताप आहे तर त्याचं औषध वेगळं आहे. धातुगत ज्वर असतील तर त्याचं औषध वेगळं आहे. म्हणजे जिरलेला ताप म्हणतो आपण त्याला. हाडी ताप असेल तर त्याचं औषध वेगळं आहे. ताप कशामुळं आला आहे, हे कारण काय आहे, त्यानुसार औषधं दिले जातात आणि मग त्याचे पुढचे उपद्रव जे आहेत ते आपल्याला टाळता येतात. त्यामुळे हे सांगायचं सगळा प्रपंच तो ह्याच्यासाठी आहे की मूळ निदान काय आहे हे लवकरात लवकर झालं तर ह्या आजाराची ट्रीटमेंट लवकरात लवकर करता येते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणून भविष्यात कायमचं अंधत्व होतं आणि खरंच येतं. हा आजार असा आहे, योग्य वेळी उपचार नाही केले गेले तर ह्याचा कायमस्वरूपी अंधत्व येतं. त्यामुळे लगेच रातांधळेपणा कशाने असू देतो, भली आधुनिक शास्त्राने त्याचं काही आरपी निदान केलेलं असेल, बाकी लोकांनी वेगळ्या डॉक्टरांनी वेगळं काहीतरी निदान केलेलं असू दे, जवळच्या वैद्याकडे जाऊन त्याचं मेन निदान करून त्याची ट्रीटमेंट लगोलग चालू केली गेली तरी ह्या मोठा विकारात सुद्धा आपल्याला काही लोकांमध्ये व्हिजन परत आणता येते, काही लोकांची व्हिजन टिकवता येते, काही लोकांची व्हिजन वाढवता येते. आता आपण कुठल्या कॅटेगरीत आहे ते जोपर्यंत तुम्ही वैद्यांना दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला ते सांगता येणार नाही, पण त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं योग्य वेळी करणं ही गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे रातांधळेपणा आणि आयुर्वेद या विषयावर. फार छान महत्त्वपूर्ण सरांनी माहिती दिलेली आहे की रातांधळेपणाचं निदान झाल्यावर बिलकुल वेळ घालवायचा नाही, त्वरित उपचारासाठी जायचं आहे, कारण अंधत्व पण त्यामुळे येऊ शकतं. तर डॉक्टर साहेब, तुम्ही ट्रीटमेंटविषयी आत्ता विषय काढला, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याची चिकित्सा कशी केली जाते त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. खरं तर कसं होतं, आयुर्वेदात ट्रीटमेंट ही कारण काय आहे त्याच्यानुरूप आहे. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की कारण पहिल्यांदा पटकन शोधलं पाहिजे आणि मग त्याची ट्रीटमेंट करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल घेऊ की जिरलेली सर्दी आहे. आता ती जिरलेली सर्दी असेल आणि त्याच्यामुळे जर आपल्याला रातांधळेपणा येत असेल तर त्या जिरण्याच्या सर्दीचं कारण काय आधी काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे तो विरुद्ध आहार करतोय, कफकर आहार करतोय, अजीर्ण आहे, रात्री जागरण आहे, पोट साफ होत नाही, लिव्हर फंक्शन हॅम्पर आहे, जंत आहेत, हे कारण शोधलं जातं आणि त्या कारणाची ट्रीटमेंट करायला लागलो किंवा आपसूक रातांधळेपणासारखी लक्षणं जी उत्पन्न झालेली आहेत ते कमी व्हायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जंत असतील तर जंताची जी आधुनिक शास्त्राची औषधं आहेत बऱ्याचदा ती लागू पडत नाहीत, तर कृमीपातनाची आयुर्वेदानुसार जी ट्रीटमेंट करून सांगून ठेवलेली आहे ती कृमीपातनाची ट्रीटमेंट केली की आपसूक सर्दी कमी होते आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती कफविदग्ध दृष्टी किंवा रातांधळेपणा किंवा नक्तांधेपणा जे म्हणतो हा विकार उत्पन्न असेल तो कमी व्हायला लागतो. तसंच जीवनसत्वाची कमतरता आहे, अग्नीची ट्रीटमेंट करायला लागलो, अग्नी दोष काढायला लागलो तर भूक वाढायला लागते, भूक वाढायला लागली काही खाल्लेलं पचायला लागतं, धातू परिपोषण व्यवस्थित व्हायला लागतं आणि धातू परिपोषण झालं की मग मात्र अशा लोकांचे डिफिशियन्सीमुळे आलेलं रातांधळेपणा आपल्याला कमी व्हायला लागतो. तर हे जे आहे म्हणजे नाजूक प्रकृतीचे, पित्त प्रकृतीचे लोक आहेत जे सूर्यप्रकाशात काम करून होत असतात
असतं. आणि बऱ्याचदा सुवर्णभस्माचा वापर ह्या रुग्णांमध्ये करायला लागतो, कारण ह्या लोकांचा पडदा, शरीर सगळंच नाजूक असतं आणि त्या सूर्यप्रकाशाचा परिणाम डोळ्यावरती आलेला असतो. तर तो कमी करण्यासाठी सुवर्णभस्मासारखी जर औषधं वापरली गेली आणि पंचकर्म स्पेसिफिक वापरलं गेलं तर त्यांचे आपल्याला रातांधळेपणासारखे आलेले सिम्पटम आपल्याला कमी करायला लागतात. जर क्रोनिक मलास्तंभामुळं किंवा लिव्हर फंक्शन कमी झाले, लिव्हर सिरोसिस सारखे विकार असतील तर आपल्याला त्या लिव्हरची ट्रीटमेंट करावी लागते. जर कृमींचा विषय असेल तर जर कृमी पाथनाचं सांगितलं, कफविदग्ध दृष्टी असेल म्हणजे कफामुळे दृष्टी, हे जे आयुर्वेदिक निदान आहे हा प्रॉपर डोळ्याचा विकार आहे, बाकी कुठलंच शारीरिक विकार उत्पन्न नाही त्या व्यक्तीला, पण कफविदग्ध दृष्टी असं निदान झाले तर डोळ्यातला कफाचा परिणाम, तो पडद्यावरचा परिणाम काढायसाठी वमन, पोटातली औषधं आणि डोळ्यातली काही प्रोसिजर आणि सार्वधिक पंचकर्म करणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, आयुर्वेदात कोणताही विकार, रातांधळेपणाच नाही, कोणताही विकार वेगळ्या पद्धतीनं बरा करायची जी पद्धत आहे त्यातलं पहिलं जी गोष्ट आहे ती म्हणजे शमनचिकित्सा, म्हणजे पोटातली औषधं. मूळ निदान करायचं, त्याची औषधं द्यायची, एका बाजूला शमन चिकित्सा चालू होते. दुसरा प्रकार असतो तो शोधन चिकित्सा. शोधन चिकित्सा म्हणजे काय, सार्वधिक पंचकर्म आणि डोळ्याचं पंचकर्म. सार्वधिक चिकित्सा जे पंचकर्म जे आहे त्याच्यात वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे सगळे प्रकार येतात. त्याच्यात मग तो कोणता प्रकारात, मग कफामुळं आहे विकार तर वमन येणार आहे, पित्तामुळं आहे तर विरेचन येणार आहे, वातामुळं आहे तर बस्ती येणार आहे. हे करत असताना त्यासोबत नस्य आणि रक्तमोक्षणी हे आजारात वापरलं जातं. ही सार्वधिक शोधन चिकित्सा झाली. सार्वधिक म्हणजे शरीरात साठलेल्या मोठ्या आजारामुळं आलेले जे दोष आहेत ती शुद्धी करायची प्रक्रिया आहे. आता ज्यावेळेला ह्याचा परिणाम, सार्वधिक विकारांचा, सार्वधिक दोषांचा परिणाम ज्यावेळेला डोळ्यावरती व्हायला लागतो, तो डोळ्यांचं पंचक्रम नको का करायला, तर डोळ्यांचं पंचक्रम आयुर्वेदात आणखीन वेगळं सांगून ठेवलेलं आहे. मग त्याच्यात अगदी पिंडी आहे, बिडालक आहे, नेत्रसेक आहे, आच्छोतन आहे, अंजन आहे, मग जळुई वापरली जाते, नस्य याच्यात वापरलं जातं, तर्पण पुटपाक वापरलं जातं. ह्या पंचकर्माचा वापर करून डोळ्यातले दोषी काढले जातात आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला त्याच्यावरती प्रभुत्व मिळवता येऊ शकतं. हे जसं पंचकर्म झालं की त्याच्यानंतरचा पार्ट येतो रसायन चिकित्सा. रसायन चिकित्सा म्हणजे काय, तर पूर्ण रक्त धातूपासून शुक्रापर्यंत धातूंचं रसायन, धातूंचं परिपोषण दुरुस्त करणं. तर ती रसायन चिकित्सा करायला लागलो की मेलेल्या पेशी जिवंत करायची क्षमता ह्या रसायन चिकित्सेत आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला जसं मी सांगितलं की आरपी विकार असेल तर पडदा खराब होतोच, बरोबर त्याच्या मागची नस खराब व्हायला लागते आणि आपल्याला ट्युब्युलर विजन होते, साईड विजन कमी होते आणि नंतर अंधत्व होतं. काय होतं, कारण मागची नस सुकायला लागते, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी. ह्या आजारांमध्ये त्या मेलेल्या पेशी जिवंत करण्यासाठी ह्या रसायन चिकित्सेचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला वापर करून घेता येऊ शकतो. हे रसायन चिकित्सेचा वापर केला तर आपल्याला रातांधळेपणा तर कमी करताच येतो, पण त्याचे दुष्परिणाम म्हणून साईड विजन कमी होणं, पायातलं दिसणं कमी होणं आणि फक्त सेंट्रल विजनच राहणं आणि ती नंतर बंद होणं, ही लक्षणं आपल्याला घालवता येऊ शकतात. तर ह्या पद्धतीनं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा, सार्वधिक शोधन, डोळ्यांचं शोधन आणि त्याच्यानंतर ही रसायन चिकित्सा, ह्या पद्धतीनं जर आपण डोळ्यांची ट्रीटमेंट, ह्या पद्धतीनं आपण जर रातांधळेपणाची ट्रीटमेंट केली तर आणि योग्य वेळी केली, योग्य वयात केली तर आपल्याला रातांधळेपणाच्या पेशंटची दृष्टी परत आणणं, रातांधळेपणाच्या पेशंटची दृष्टी टिकवणं हे सहज शक्य आहे. फक्त हे लक्षात घ्या, योग्य वेळी, योग्य व्यक्तीकडून योग्य निदान करून ट्रीटमेंट मात्र लवकरात लवकर करायला हवी. फारच छान डॉक्टर साहेब, आपण महत्त्वपूर्ण विषयावर एवढी छान आणि आम्हाला समजावून सांगितलं, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप तुमचे आभार आणि धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळ झाली आज इथेच थांबायची, कारण वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.